नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामधले वेगवेगळे सूत्र बघतोय. या सूत्रांचा अर्थ समजून घेतोय. आपण आज 41वं सूत्र बघायचं. चला सूत्र बघूया. श्रोत्र आकाशयोः संबंध संयमात दिव्य श्रोत्र. या सूत्रातील एक एक शब्दाचा अर्थ आपण आता समजून घ्यायचा आहे. श्रोत्र आकाशयोः. श्रोत्र म्हणजेच काय, तर आपले जे कान म्हणजे ऐकण्याची क्षमता ज्या इंद्रियांनी आपल्याला प्राप्त होते ते. आकाशयोः. आकाश म्हणजेच अंतराळ असेल किंवा आपण त्याला जी आपल्या वर दिसते ती अंतराळीय पोकळी असं देखील म्हणू शकतो. संबंध संयमात. संबंध म्हणजेच काय, तर कान आणि हे जे आकाश आहे ह्यांचा जो संबंध आहे त्याच्यावरती योगी साधकाने जर संयम साधला तर काय होणार आहे, तर दिव्य श्रोत्र. दिव्य श्रोत्र म्हणजेच काय, द दिव्य असे श्रोत्र म्हणजेच त्याला ऐकण्याची जी शक्ती आहे ती त्याच्या कानांद्वारे प्राप्त होणार आहे. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ जेव्हा आपण बघतो तेव्हा आकाश आणि आपले कान, आपण ज्या इंद्रियाने ऐकतो या दोघांचा जो संबंध आहे त्याच्यावरती योगी साधकाने जर संबंध साधला तर काय होणार आहे, तर त्याला सृष्टीतील सूक्ष्म असा आवाज आहे तो ऐकू येणार आहे, गुप्त असा आवाज आहे तो देखील ऐकू येणार आहे, किंवा दूरवर काही गोष्टी होत आहेत, काही गोष्टी घडत आहेत, तिथे काही आवाज उत्पन्न होत आहे, तो आवाज देखील या व्यक्तीला प्राप्त होणार. या ठिकाणी महर्षी पतंजलींनी ध्वनी विज्ञान म्हणजेच ॲकोस्टिक याचा वापर केलेला आहे. आपण एक आकृती समजावून घेऊया. काही ठिकाणी आवाज उत्पन्न होत असतो, मनुष्य किंवा इतर प्राणी यांच्या बोलण्यातनं, यांच्या आवाजाने हा आवाज तयार होतो. किंवा दोन वस्तू एकमेकांवरती घासल्या गेल्या, त्यांची घर्षणं झाली तरी देखील आवाजाची निर्मिती होती. अशा वेळेस एखादा सामान्य व्यक्ती, एखादा सामान्य प्राणी काही ठराविक अंतरावरनं तो आवाज ऐकू शकतो. मात्र हा आवाज जातो कुठून, तर हा आवाज जर हवेची पोकळी म्हणजेच आकाशाने जी पोकळी निर्माण केली ती पोकळी असेल तरच हा आवाज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. हा आवाज जाण्यासाठी ध्वनिलहरी काम करत असतात. मात्र या ध्वनिलहरींवरती जर संयम साधला गेला, हे जे ध्वनिलहरींचं मीडियम आहे ह्यांच्यावर जर संयम साधला गेला तर अगदी मोठ्या आवाज निर्माण होणार आहे. मात्र ही पोकळी नसेलच तो कोणत्याही प्रकारे आवाज एका स्थानावरनं दुसऱ्या स्थानापर्यंत ध्वनिलहरींमार्फत प्रसार करणार नाही. बघा, सामान्य माणूस जेव्हा ऐकतो तेव्हा त्याच्या कानांची क्षमता 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढीच असते. मात्र जर योगी साधकाने या आकाश आणि आपले कान ह्यांचं जे मीडियम आहे, ह्यांचा जो संबंध आहे त्याच्यावर जर संयम साधला तर त्याला काय होऊ शकतो, तर विश्वातले दूर चाललेले हळूच संभाषण त्याच्या कानांवरती सहज ऐकू येईल. माणसांबरोबरच प्राणी मात्र, अगदी कीटक देखील काय बोलतात ह्याच्यावर देखील त्याला अतिशय व्यवस्थितपणे त्यांचा आवाज देखील त्याला ऐकू येईल. वेगवेगळ्या लोकांची, अगदी देवलोक असेल, पाताळलोक असेल किंवा पितृलोक असेल, इथले आवाज देखील त्याला ऐकू येणार आहे. एकंदरीतच त्याला दिव्य श्रवण असे प्राप्त होणार. हे समजून घेण्यासाठी पौराणिक कथेतलं एक उदाहरण बघूया. पौराणिक कथा म्हणजेच महाभारत. जेव्हा महाभारत सुरू झालं तेव्हा अर्जुनाला उपदेश देण्यासाठी श्रीकृष्ण पुढे आले. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देत होते की तुला हे युद्ध करण्याची गरज काय, तुला थांबायचं नाही, तुला युद्ध करायचं आहे. मात्र युद्धभूमीवरती जे कौरव होते त्यांचे वडील धृतराष्ट्र येऊ शकत नव्हते. मात्र धृतराष्ट्रांना ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती हवी होती. धृतराष्ट्र आपल्या महालातच होते. हा महाल हस्तिनापूर येथे होता, म्हणजेच सध्याची दिल्ली येथे होता. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्रावरती हा उपदेश देत होता, म्हणजेच तो हरियाणा येथे चालला होता. हरियाणामध्ये जे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देत होते ते धृतराष्ट्राला इथे कळत होते. बघा, हा संपूर्ण संवाद कोणामार्फत कळत होता, संजय यांच्यामार्फत. संजय यांच्याकडे फक्त दिव्यदृष्टीच नव्हती तर त्यांचे कान देखील अशा प्रकारे दिव्य ऐकण्याचे काम करायचे. म्हणजेच श्रीकृष्ण जो अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती उपदेश देतोय, म्हणजे सध्याच्या हरियाणामध्ये जो उपदेश देतोय तो अगदी दिल्लीपर्यंत, हस्तिनापूरपर्यंत त्यांना ऐकू येत होता. आणि ती पुढे माहिती ते धृतराष्ट्र देत होते.
ही रहस्याची उलगड महर्षी पतंजलींनी सूत्र नंबर 41 मध्ये केली आहे. अजून अशी बरीच रहस्य उलगडायची बाकी आहेत. ती रहस्य मी केल्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेलच, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असेलच, तुम्हाला लाईक करायचं आहे. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यांच्यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.